तुम्हाला म्हटलं होतं रे असे जास्तीचे कामं नका करू तुम्ही ऐकता काय? तुम्ही म्हणे मला 2000 रुपये घे म्हणे. तुमच्यासोबत मी लटकून जात होतो आणि माया ऑटोही लटकून जात होता. टाईम आल्यावर बरोबर याचा बदला काढीन. रिंक्या सोडीन नाही तात्याले. लय मारला आम्हाला, उलट टांगू मारलं म्हटलं. रात भऱ्यापासून तर दिवस भऱ्यापर्यंत मारलं. आणि तात्या येऊन स्वतः म्हणून राहिले कायले अधिक झोडपा म्हणे. मी म्हणतो कामच कायले करा निचापतीचे. चल घराकडे घे ऑटो, जास्ती गोष्टी नको करू तुम्ही. चल. अरे बापा लय खतरनाक दिमाग लावलं होतं तात्या दोघांना. खतरनाक म्हणजे समोर तपा. अरे बापरे, 75,000 रुपये घेतले होते त्यानं. तर हे रेकॉर्डिंग कोण केली मग तात्या पुरीच्या पुरी? पहिले पाहून तर घ्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ, मग सांगतो मी तुम्हाला सगळं. चांगलं झोडपलं, हे बरं केलं. तुम्ही झोडपायला पाहिजे होतं, मग समजत होत त्याले कशी असते तर चोरी करणार. अरे आपण कुठं झोडपतं, त्याही नसतं आणलं तेव्हापासून झोडपलं तर दिवसभर, आणि त्याच्यानंतरही झोडपलं. नाही म्हटलं झोडपा, केस लावतो म्हणे. म्हटलं केस नका लावू, केस लावून काय करता? आणि त्याला म्हणे 2-3 महिन्याची तर म्हणे सजा होते म्हणे. मी म्हटलं बा नका, नाही का राहू द्या, कायले फालतू. अरे लावू द्यायला पाहिजे होती ना केस. 2-3 महिने जैलात राहू द्या लागत होतं, मग समजत होतं त्याला चोरी कशी असते. तर काय तुम्ही बी. हो तात्या, हे चुकलं पण तुमचं आलं. तुम्ही केस लावायलाच पाहिजे होती. जराशी त्याले अद्दल तर घडली असती दोघायले बी. तुम्ही मारा डोक्यावर घेता त्याले, म्हणून नसतं तुमच्याची खेटे घेते ते. काहून मग बाकीच्याची खेटे नाही घेत? तर जेल जर होऊ दिली असती ना तर अधिक बदमाश बनत होते ते. मग ते भेटच नव्हते कोणाले. आणि तुम्हाला तर माहिती आहे त्याला किती काय मारा लागत नाही. एवढं मारलं पण डोळ्यात एक आसू बी नव्हता म्हटलं त्याच्यावाल्या. मी म्हटलं शिंदे साहेबाले मला एक तरी व्हिडिओ पाठवा, जोपर्यंत लढत नाही. आखरी लढले नाही भाऊ. शिंदे साहेबांना आखरी थकून गेले. मग मोरे साहेब मारायला भिडले होते म्हणते, मोरे साहेब थकून गेले. तायडे मेश्राम सर थकून गेले, पण लढले नाही म्हणते. एक खेम असून आला म्हणते त्याच्या. अरे लढत नाही ना ते, निंबर आहे ना, लढत नाही ते. तुम्ही जरा जेलचा फटका खाऊच द्या लागत होता, नाही का? तुम्हाला काय वाटते सगळ्याले? हा तात्या, जरा जैलाचा फटका त्याला द्यायलाच पाहिजे होता. अद्दल घडत होती त्याला. जैलात ठेवायला काही नाही त्याले, पण त्याच्यावर जेवढं दिमाग चालते तेवढं दिमाग कोणातच नाही चालत म्हटलं पुऱ्या गावात नाही. हा असे जे हिरे राहते ना कमीच राहते, आणि हे आपल्या गावात जन्मले. बाकी जर त्याच्या गोष्टी दूर केल्या तर त्याच्या दिमागासारखं दिमाग नाही म्हटलं कोणाचं. नाही हे गोष्ट तर आहे तात्या, त्याच्या दिमागासारखं दिमाग नाही आहे. ते बाकीच्या कामात नाही असं कसे बी, पण जेव्हा मग आपल्यावर येते ना ते बरोबर दिमाग लावते. असं या बारातल्या छाती राहते दोघे जण. तेच मग त्याच्यानं नाही म्हटलं येले 6-7 महिने कुठं हे करता, आणि काही मग आपल्याला काम पडलं म्हणजे कसं मग. पहिली तर सरपंच साहेब तुमची गलती हे झाली का तुम्ही हा टिनाचा सेट बांधायलाच नव्हता पाहिजे. तुम्हाला माहित तर होतं काही सक्सेसफुल काम आहे नाही म्हणून. काय राजू सक्सेसफुल नाही आहे म्हणता? टिनं उडाले नव्हते ना तर भाजीपाल्याला एक थेंबी पाणी नव्हतं म्हणते वसंतराव सांगे. जसं टिनं उडाले तसा मग भाजीपाला खराब झाला. हे त्या घरी दिसन नाही का रे तुला मारलं म्हणून? हे दिसूनच तर राहिले का टका ते मारलेलं दिसलं पाहिजे म्हणूनच तर. होय आता थांब ना तू. नाही तात्याच्या इथं धांदल केली तर मग काय लावली? निवरालो म्हटलं मग आईले घेऊन तात्याच्या इथं चाललो तर मग आईले सांगतो ना किती मारलं म्हणून. मग आईले सांगतो ना का पोलिसाच्या हातानं मारायला लावलं म्हणून. थांब 10 मिनिटात येतो मी. चल रे रिंक्या. आई घरी आहे का व आई? आई व आई व आई. काय वय रे वगार तोंडासारखा चिल्लावर आला? घरात आहे ना अंद्र? आलाय का कामाहून? कामाला तर गेलोच नव्हतो मी. कोण सांगितलं घरी कामाला गेलतो म्हणून मी? तात्याचं काम होय, तात्याचं काम होय हे. कामाला गेलते हे म्हणून तिकडे आम्हाला झोडपे द्यायला लावले. बरं व आई वगार तोंड्या घरात आले का झालं तुला? अरे बापा काय झालं तुला? अरे कुठं लागलं रे? कामाहून पडला का रे तू? कामाला गेलता ना तात्याच्या इकडे? अरे मी कुठंच कामाला नाही गेलतो आई. कोण म्हणे तुला कामाला गेलतो म्हणून? तात्यानं पोलीसवाल्याला पैसे देऊन आमच्यावर खोटा आरोप लावला का तुम्ही टिनं चोरले म्हणून मा वावरातले. आम्ही टिनं चोरले नव्हते, आम्हाला सापडले होते रस्त्यानं. चोरीचा आरोप घालून आम्हाला मारलं तात्यानं. इकडे तू. अरे बापा रे लय मारलं मग पुराने. कोण मारलं कोण नाव सांग फक्त त्याचं. तात्यानं मारलं का? चल त्याच्या घरी चल तू. डोळ्या घ्यायला लागलं असतं. 1 इंच दूर होता फक्त तिथं डोळ्या. चल घरी चल तू. चल त्याच्या घरी. लय मारलं व आई, लय मारलं, लय दुखू राहिलं व. लय मारलं. पैसे देऊन पोलीसवाल्याला मारायला लावलं आम्हाला. चल तात्याचं वजात्र काढतो आणि त्या पोलीसवाल्याचं वजात्र काढतो कसं मारणं असते तर. पहिले त्या गुन्हा सांग काय केला तर. मला म्हणे तात्या का 2 दिवसासाठी कामाला गेले म्हणे. कामाला नाही गेलो आई. तात्यानं पोलीसवाल्याला पैसे दिले आणि आम्हाला मारायला लावलं. खोटा आरोप टाकला आमच्यावर का आम्ही टिनं चोरले. आम्ही रस्त्यानं चाललो होतो, टिनं उडत आलती तिथं. आम्ही कटल्यात भरले आणि ते विकू राहिलो होतो तर खोट्या आरोप मध्ये चोरीच्या आम्हाला मारलं. चल तात्याच्या इथं चल तू आता. चल त्याचं वजात्रच काढतो आता. चल असं मारणं असते मला लेकरायले घडी आणि चोरीचा आरोप घालणं असते सांगतो त्याला. द्या जरा रप्पा खोला जाणं आपल्याला दुसऱ्या साईडवर. अरे हेच नाही झालं अधिक चालून दुसरी साईड आली काय? थांबा पहिले हे उद्या पूर्ण याले दिवस लागते. गरम किती आहे लोखंड जरा येऊन पाना. ठेव काय तिथं छत्री घेऊन उभे आहे. तिथे सन तपलेला आहे म्हटलं. पूर्ण माणूस खालून गरम उराला वरताय गरम उराला. तेवढ्यानं बरं आहे हे छत्रीचं दिमाग गेलं
त्या वसंत काका ना छत्र्या ना सावली तरी पडू राहिली, नाही तर 2 मिनिटं इथं काम करायची इच्छा नाही करू राहिली म्हटलं, तुम्ही आपलीच लावू राहिले. नमस्कार दिवाकर भाऊ. नमस्कार सरपंच साहेब. सापडले का चोर आपले? सापडले ना चोर. मले ज्याच्यावर शक होता हे 100% चोर निघाले. पोलीसवाल्यानं कालच रात्री पकडलं त्याले, सोडपे दिले. येऊन जाऊन आम्हालाच फोन करे, या पोलीस ठाण्यात असं झालं तसं झालं, तुम्हीच चोर होय, तुम्हीच भागीरथी आहे त्याच्यात. म्हटलं अरे बाबा आम्ही नाही होय ना, आम्ही काय बसू, हा आम्ही काय करू म्हटलं असे कामं, डबल अशा आम्हाला वेल्डिंगची कामं भेटन का म्हटलं, अशा नावाच्या बदनाम्या करू नका म्हटलं आमच्यावाल्या. तर काही नाही, ते शिंदे साहेब होय म्हणजे वा जे आमच्यावर खवले त्याला मी आहे म्हटलं का, म्हटलं हे दोघं नाही होय, दुसरे होय, आखरी निघाले दुसरेच. वसंतराव या बरं इकडे. काय करू राहिले होते? चोर सापडले ना राजे हो. काय गोष्ट करू राहिले? सापडले का चोर? कधी पकडले? कालच रात्री. ते तर तुमच्यावर शक होता त्याच्यावाला, माया त्याच्यावर शक होता, तेच दोघं निघाले. जमला ना मग आपलं काम, निघाले तर निघाले. मग आता पोलीस ठाण्यात आहे काय? पाय ना व्हिडिओ पाना, या इकडे या. आणि हे छत्र्या खायला घेतल्या सगळे ना, बापरे यानं पाटीले बांधल्या छत्र्या आणि सावली घेऊन राहिले आणि काम चालू आहे. चांगला आहे. कोणाचं दिमाग होई हे तुमच्या वावरातले सोकारी म्हणजे छत्र्या आणा म्हणे, हे टोप्या गिप्या घातल्यापेक्षा सावली तर सावली पडते म्हणे, आणि पाणी आलं तर पाण्याचं काम करते म्हणे अवकाळी पावसाच्यानं, म्हणजे तुमचं काम थांबत नाही म्हणे. अशा जागी चांगलं दिमाग चालते आमच्या सोकारीचं. या इकडे दाखवतो तुम्हाला, या हो इकडे. देवानंद भाऊ पा, देवानंद भाऊ बनवाल तुम्हाला. या दिवाकर भाऊ इकडे. असं आहे ते देवानंद भाऊ सोबत राहते ना, देवानंद दिवाकर दीदीच आहे ना पूर्ण. या इकडे दाखवतो तुम्हाला कोण आहे तर. 2 पोट्टे पाव भरायचे यायनं टिनं चोरले होते. अरे बापरे, अरे भारी टिन आहे ना हे, आणि एवढ्या पाण्याचे बापरे, कलाकार चोट्टे निघाले होतं. कलाकार? अरे मान कलाकार चोट्टे आहे ते. तुम्ही ओळखलंच कुठं अधिक? मग आपलं दिमाग त्याच्या समोर काहीच नाही चालत. आणि कसे सापडले कसे होता ते? समोरचा व्हिडिओ पाना, समोरचा तो व्हिडिओ पा. सरपंच बाहेर आहे तुम्ही, बाहेर या लवकर 2 मिनिटात. येता बाहेर का अंदर येऊ? शेते इकडे या 2 मिनिटं. अबे मला तर लढाई नाही उरायला, कसं लढू आता? जर लढण नाही तर खरं कसं वाटन का आपला गुन्हा नाही आहे म्हणून? लढ तर मला नाही उरायला, कसं करता आता? हे जवळ आहे मापाशी बामीची डब्बी आहे, बामीची डब्बी थोडी डोळ्याला लावून दे. हे घे चुपचाप मध्ये जराशी डोळ्याला चोपडून दे, आणि लिपस्टिकचे डाग बरोबर वाटवायला ना ओरिजिनल मारल्यासारखं. हे तर जरासही वळकून नाही उरालं का लिपस्टिकचं वय म्हणून. हे जरा बाम दे लवकर. हे तर एक नंबर आयडिया आहे रे, मस्त काम करू राहिली. चल आता तर लय मजा आहे. लय मारलं हो माय, लय मारलं. ते पण लढू राहिले. इतकं मारलं असं नाही आतापर्यंत, लढले नाही ते. हे लय मारलं ते ना म्हणून लढू राहिले. दोघांच्या डोळ्यापाशीच मारलं. काही कमी जास्त झालं असतं डोळ्याले तर कोण देत होता वरून? येता का येऊ अंदर येऊ? काय शिवाय एवढी काय चिल्लाव राहिली हो तू? आणि तू काय चिल्लाव राहिली? काय झालं तुम्हाला एवढे चिल्लावले? चिल्लावाले काय झालं म्हणून राहिले तुम्ही? शांताबाई जरा इकडे पहा म्हटलं. तुम्ही लेकरायले किती मारलं तर म्हटलं, हा? पोलीस वाल्याले पैसे देऊन मारायला लावले या दोघायले. पहा किती मारलं तर यायले. काऊन मारलं ते विचारा पहिले. का चालले इथं लेकरं घेऊन? काऊन मारलं ते विचारा पहिले. काय केलं तर यायनं? चोरी केली, चोरी. बा वावरातल्या टिनाची चोरी केली यायनं. सगळं माहित आहे. हे टिनं चोराले नाही आलते, पाण्या पावसाळ्याच्या ना रस्त्यावर आले होते म्हणते, हा? तर ते यायनं उचलले. त्याला वाटलं कोणाचे जेवण काय होय, ते विकू राहिले होते. तर पोलीस वाल्याले पैसे देऊन सरपंचाने यायला मारलं. हा हे चांगलं आहे काय असं? डोळ्यापाशी मारलं त्याच्यावाला नाही. कमी जास्त जर डोळ्याला लागलं असतं तर भोकणं करून टाकत होते का मला लेकराले? का जीव घ्यायच्या मागे लागलाय का त्याच्या? कुठं आहे ते सरपंच साहेब? कुठं आहे? लावा फोन लावा. कुठं आहे तर? नाही तर तुम्ही सांगा कुठे गेले तर तिथं जाऊन त्याला पकडतो आता. हॅलो कुठं आहे जी तुम्ही? कुठं राहणार आहे? वावरात. काय म्हणतो? अरे सोन्याची चेताची माय आली तर भांडाले 2 लेकराले घेऊन. मारलं म्हणते, त्याच्या डोळ्यापाशी लागला आहे. तुम्ही लवकरात लवकर घरी या. माझ्यासोबत भांडू राहिले तर दोघी बी. काय बोलू राहील तू? थांब येऊ राहिलो मी, बात येतो. काऊन होता त्या? काय झालं? अरे ते सोन्याची चेत्याची माय आली म्हणते, घरी भांडाले. मा बायकोसोबत भांडू राहिले. जातो मी, हा पाहून घेता इकडे काही असलं तर. थांबा तुम्ही आता. मा नवरा येऊ राहिला, त्याच्यासोबत बोला. ते बरोबर सांगते तुम्हाला. त्याच्यापाशी व्हिडिओ बी आहे. अरे व्हिडिओ असो का काही असो, एवढं मारायचं काम नव्हतं मला लेकराले. काही कमी जास्त झालं असतं त्याच्या जीवाचं तर मग मारता जर जीव गेला असता तर कोण राहिला असता जबाबदार? पहिले तू वळण लाव. चांगलं लेकरायले चोऱ्या करू राहिले, हा मोठ्या माणसासोबत घुमू राहिले. समजायला नाही पाहिजे का यायले? त्या मोहनच्या पांटीलावर पानं खात राहते. हे यायचं वय आहे का पान खायचं? सांग बरं. अरे काय ऐकू राहिली मी? हे दोघांचं काय ऐकू राहिली म्हटलं? पानं खायला लागले का तुम्ही आता? हा पानं खायला लागले? काकू मसाले पान खातो आम्ही, साधेवालेच पान आहे ते. म्हणजे मग मसाले पानाचे तुम्ही तंबाखाच्या पानावर जासान, मग खरे खासान, हा मग गुटखा खासान, म्हणजे चालले लंबे होत. अरे आम्हाला मारलं ते पानाचा विषय कुठून आणून राहिले आता तुम्ही? मारलं कायले एवढं ते सांगा फक्त बस. घ्या आले ते. त्याच्यासोबत बोला, काय बोलायचं आहे तर तुम्हाला आता. उतरा बरं पाटील. लहान वानाच्या बोलले ह्या किती बोलू राहिले होते. भलावास म्हणे आता त्याले. मा लेकरायले मारलंच कसं म्हणे? बोला आता, दाखवा त्याले व्हिडिओ दाखवा तो. थांबा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता. व्हिडिओ पहा तुम्ही फक्त. तुमचा तिकडे व्हिडिओ पहिले मारलं कसं ते सांगा. सरपंच आहे तर काही करसान का? ओ बाई जास्त आवाज नको करू मा नवऱ्यासमोर, नाही तर मग मापेक्षा वाईट कोणी नाही. नवऱ्याचं नका लावू शांताबाई, नाही तर मग इथं जर बोलावलं त्याले तर मग भांडण होऊन जाईल. मग म्हणसान काय झालं?
आम्हाला पहिले सांगा का आमच्या लेकराला एवढं कसं काय मारलं? डोळ्याले त्याच्या कमी जास्त झालं असतं, फुटला असता डोळ्या, तर मग काय केलं असतं? म्हटलं भरून दिला असता का तुम्ही डोळ्या त्याचा? का तुमचा डोळ्या काढून लावला असता तुम्ही त्याले? याय ना टीनं चोरले, टीनं चोरले माझ्या वावरातले सेटचे उडालेले. सांगा तुम्ही. उडालेले टीनं होते न ते? हे तुमच्या वावरात आलते चोराले? हा? याच्या चोरल्याचा व्हिडिओ दाखवा पहिले मला तुम्ही. आहे का तुमच्याशी व्हिडिओ असा कोणता? तो नका दाखवू मला. का पैसे घेऊन राहिले हे करू राहिले? हे रस्त्यानं चालले होते, कटला घेऊन त्याले टीनं सापडले म्हणते. त्यानं उचलून टाकले, त्यानं चोरले नाही, त्याले सापडले म्हणून ते विकून राहिले होते. सांगा काय म्हणणं आहे तुमचं? सापडले कसे काय? सापडले कसे म्हणसान त्याले? चोरलेच म्हणा ना त्याले. कोणत्या हिशोबानं चोरले ते पहिले सांगा मला तुम्ही. सांगा पाटील, त्याला चोरले म्हणसान का तुम्ही, का सापडले म्हणसान? नाही, बाईचं तर बरोबर आहे का त्यानं चोरले थोडी काही तुमच्या वावरात येऊन. ते तर रस्त्यानं आले होते, त्याला सापडले ना. बरोबर आहे ना त्याचं. अरे काय राजे हो, तुम्ही बी म्हणून राहिले सापडले. आतापर्यंत चोरलेले म्हणून राहिले होते ना. तुम्ही सांगा तात्या, का ते तुमच्या वावरात आले काय आणि टीनं खोलून गेले का? ते त्याला रस्त्यावर भेटले, त्यानं घेऊन गेले आणि ते विकू राहिले होते. सांगा आता तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो. आता तर तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो. त्या सरपंचानं आमच्या लेकराला मारलं, ते बी गुन्ह्यात नसताना. सांगा कसा काय गुन्ह्यानं तुम्ही मारलं? त्या पोलीसवाल्याला पाहतो, त्याला घेतो कोर्टात, तुम्हाला घेतो कोर्टात आणि त्याला घेतो. चला चला चेत्याची आई, चला पोलीस ठाण्यात चला. लाव रे सोन्या, रिंकेला फोन लाव, ऑटो बोलाव इथं. ये बरं, ये इकडे. तात्याच्या घरापाशी ये, ऑटो घेऊन लवकर. पोलीस ठाण्यात जाणार. ये लवकर ये. पाय शांते, 2 मिनिटात त्याचं लढणं बंद झालं. पाय पुरे नाटक आहे म्हटलं त्याची वाले. पा तुम्ही लढणं बंद केलं म्हटलं त्यानं. अरे त्याच्यासोबत बोलापुरती तर लढणं बंद करायला लागेल ना. आजपर्यंत आम्ही एवढं मारलं लेकराले, पण कधी लढले नाही. तुम्ही असं कसं मारलं? पोलीसवाल्याच्या हाताने मारून घेतलं पैसे देऊन? हा, काय एवढे लढू राहिले ते? एवढं मारा लागते लगे? हा, हे पाय ना किती वय उमटलंय म्हटलं त्याले. चला रे, बसा पटकन. या तुम्ही कोर्टात भेटू आता आपण. तुम्हाला आणि त्या पोलीस आले सगळ्याले घेतो कोर्टात. का कसं तुम्ही चोरीचा इल्जाम लावला म्हणून सापडलेले टीनं त्याले चोरीत फसवून राहिले, मारू राहिले त्याले. थांबा तुम्ही. आता कसं हो पाटील? आता कसं काय करावं बा त्याच्यात? तुमच्यावर गुन्हा दाखल होते, पण तुमच्यावर गुन्हा 100% दाखल होते, कारण त्यानं चोरी थोडी केली होती. त्याला सापडलं होतं. ते तर सपाच म्हणन ना पोलीस ठाण्यात नी कोर्टात नी का बा आम्ही चोरी केली, त्याचा व्हिडिओ दाखवा. आम्हाला सापडले होते. आता कसं करा? आता तर वांद्यातच काम आलं आणि त्याच्या सरपंच पद बी आहे. याय ना जर एखाद्या न्यूजवाल्याला सांगितलं किंवा पेपरात दिलं तर माझ्या पूर्ण भाजीपाला होऊन जाईल इज्जतीचा. सांगता नाही हे जर त्याच्या लक्षात आली गोष्ट तर ते सारखे पेपरात देऊन द्या का 2 पोरायले बुवा एका सरपंचानं बिना गुन्ह्यानं मारलं, चोरीचा इल्जाम लावून. बेकार होऊन जाईन तात्या. हे तुमचं पद बी जाऊ शकते, गावात मोर्चाही निघू शकते, सांगता नाही येत. अरे गावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे ना का हे चोर आहे म्हणून कुठे दोघं. काही लावता का शांताबाई? गावात असं काहीच माहित नाही, फक्त 2-4 माहित आहे आपल्यावाले. शिंदे साहेब करते बरोबर, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. शिंदे साहेबाला फोन लावा बरं. हॅलो, बोला पाटील. ते सोन्याची आणि चेत्याची आई येऊ राहिली तुमच्यासोबत भांडाले. तात्यानं आणि तुम्ही मिळून मारलं म्हणते. येऊ द्या पाहून घेतो मी. येऊ द्या फक्त. पाहतो म्हणते मी काय आहे ते. चला झालं मग, काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. पाहिजे ते शिंदे साहेब. सोन्या आणि चेताची आई येऊ राहिली म्हणते इथं. सोन्या आणि चेताला घेऊन का काऊन मारलं म्हणून आणि पैसे घेऊन पोलीसवाल्याला मारलं म्हणून. आता येऊ द्या बुवा, सांभाळत वाटत जाईल. शिंदे सर, एक केस आली होती सायकल चोरीची. दिवसा ढवळ्या सायकल चोरून नेली 2 चोरांना. काही ना काही चोऱ्या सकाळचं सगळं मला यायचे का काय माहीत, खातं पुरं तिकडे काय जात नाही का काय माहीत. चोरीचं कोणती केस असली का मासपशी येते. आता हे सायकल चोर तयार झाले नाही. पहिले ते आता ते हिरीतली मोटर चोर आहे पाण्याची, आता सायकल चोर राहिले नाही. आता त्याला तर पकडलं दोघाले. आता हे कोण होय नवीन? काही नाही, ते ह्या 2 पोट्ट्यानं चोरले असेल तर टीनं गिनं न्याले. बस यायचंच काम होते. जाऊ दे, काय त्याच्या नावाचा रिपोर्ट घासून देतो आणि एखादी सायकल दिसली म्हणजे त्याला देऊन देतो. हेच म्हणा त्याची सायकल. कोणते होते शिंदे साहेब? मला लेकराला मारणारे कोणते होते शिंदे साहेब? पहिले तर तुम्ही आरामानं बोला. पोलीस स्टेशन आहे, हे आपलं घर नाही आहे. समजलं ना? हे सरकारी मालमत्तेची जागा आहे, आपलं घर नाही आहे. मी वय शिंदे साहेब, बोला काय म्हणता? तुम्ही मला लेकराले कोणत्या अधिकारानं मारलं हे सांगा पहिले मला तुम्ही. बापरे पहिली बाई होय तुम्ही का मला अधिकार विचारू राहिले का कोणत्या अधिकारानं मला लेकराला मारलं? आपल्या लेकरा ज्या पहिले करामाता पा, फक्त मी मारलं त्याला. समजले का? 3 महिन्याचं त्याला जेल होत होती दोघाले बी. त्याच्यातून तर वाचले ते तर मला तुमच्या सरपंचाची कृपा गावातले, नाही तर लंबे केले असते ते. कोणत्या कायद्यानं तुम्ही आमच्या लेकराले मारलं आणि लंबे टाकू राहिले होते पहिले हे सांगा. सांगा कोणत्या कायद्यानं, कोणता गुन्हा दाखल केला त्याच्यावर, कोणता गुन्हा केला त्यानं हे सांगा. कोणता गुन्हा केला म्हणून तुम्ही? कोणता गुन्हा केला म्हणून? चोरी केली त्यानं, चोरी केली. जरा आपल्या लेकरावर लक्ष द्या. हे किती डाव झाला असेल त्याच्यावाला चोरी, पण आता त्यानं चोरीची लिमिटही तोडून टाकली. सगळ्यात मोठी चोरी केली. तात्याच्या वावरातले टीनं चोरले जाईनं आणि विकले. हा व्हिडिओ आहे माझ्यापाशी. टीनं चोरू राहिले होते तवाचा व्हिडिओ आहे का तुमच्यापाशी? काय सबूत आहे? दाखवा तो व्हिडिओ असेल तर. तो जर व्हिडिओ असेल तर मला लेकराले बिंदास तुम्ही
3 महिने म्हणून 4 महिने जायला ठेवा. दाखवा, आहे का तुमच्याशी तो व्हिडिओ? तो व्हिडिओ नाही आहे, पण तुमच्या पोरानं तात्याच्या वावरातले टिनं चोरले, समजले काय? आणि ते विकून राहिले होते आणि पैसे घेऊन राहिले होते. तो व्हिडिओ माझ्यापाशी आहे. तुम्हाला तेच म्हणत आहे मी शिंदे साहेब, का पहिले मला तो व्हिडिओ दाखवा का माये पोरानं असे टिनं काढून राहिले होते बा तात्याच्या वावरातून. आहे का तो? दाखवा असन तर. तो व्हिडिओ नाही आहे माझ्यापाशी. तो व्हिडिओ कसा करा? तो व्हिडिओ नाहीये तुमच्यापाशी, तर मग कोण्या हिशोबाने म्हणून राहिले काय ह्या दोघांना चोरी केली म्हणून? त्याले रस्त्यावर टिना सापडले, त्या टायमाला ते कटला घेऊन चालले होते तिकून तर. मग त्याले सापडले तर त्याने उचलून ठेवले आणि विकले. मग चोरी कशी झाली? चोरी कशी झाली सांगा पहिले तुम्ही. आणि कोणत्या अधिकाराने मारलं हे सांगा, नाही तर तुमच्या विषयी डायरेक्ट कोर्टात रिपोर्ट टाकतो मी आता. आणि तात्याविषयी बी दोघांचं नाव टाकतो आणि घेतो तुम्हाला कोर्टात. आता सांगा पटकन कसं काय मारलं तुम्ही? चोरी केली म्हणजे केली आहे ना, चोरी केली. इतक्या दिवसाचे तात्या म्हणून राहिले होते का टिनं कोणापाशी आहे कोणापाशी आहे, हे सोबत घुमून हे सांगून नव्हते राहिले का टिनं आम्हाला सापडले. यायले टिनं सापडले तर याचं काम नाही आहे का वापस द्यायचं? सांगा सांगा रे बोट्टे, लढून काय राहिले? मी एवढं झडपलं तर लढून नव्हते राहिले आणि आता नाटकं करू राहिले का इथं? चोरी झाली कशी ते तर सांगा पहिले. सापडलेले टिनं त्यानं विकायला काढले आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ काढून घेतला. मग ते चोरी कशी झाली? कोण्या अँगलनं झाली आणि कोण्या कायद्याने झाली सांगा. जर कोणी गुन्हेगारच नसेल त्याला मारवाल तुम्ही, तर कोण्या कायद्याने मारवाले? शिकली सवरली मी आहे म्हटलं, आणि मी आहे. याई ना का हे पहिली चोरी नाही केली आहे, याच्याही पहिले तात्याच्या वावरातनी लय चोरी केली आहे. हे माहित आहे का तुम्हाला? माहित आहे काय? हे तवाचं काही सांगू नका जुनं. आता सांगा, आता तुम्ही एवढं काऊन मारलं हे सांगा. मारलं मग काय म्हणणं आहे तुमचं? मारलं त्याले, मारलं म्हणजे त्याला तर 3 महिन्याची सजा देऊ राहिलो होतो. पण ते सरपंच साहेबाची म्हणा, नाही तर चांगले लंबे झोडपले गेले असते. ते 3 महिने झोडपे खात होते ते. पहिले रिपोर्ट लिहा आमचा, का गुन्हा नसताना सोन्यान चेता याचा गुन्हा नसताना तात्या नारायण लेले म्हणजे सरपंच सातबारा गावचे आणि सातबारा गावचे पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर शिंदे साहेब यांनी गुन्हा नसताना सोन्या आणि चेत्याला मरेपर्यंत मारलं. चोरीचा गुन्हा जबरदस्ती दाखवून त्यांना मारण्यात आलं असं लिहा. या रिपोर्ट लिहा. म्हणजे तुम्ही मायाच पोलीस स्टेशनमध्ये येऊन मावरच गुन्हा दाखल करू राहिले आणि मलाच लिहायला लावून राहिले? कोणत्या कायद्यानं लिहायला लावून राहिले? कायद्यानं म्हणजे तुम्ही मारला कायले यायले गुन्हा नसताना? पहिले गुन्हा तर पकडा लागत होता. यायनं का चोरी केली काय? तिथं जाऊन काय टिनं खोलले का त्यानं वावरात जाऊन? विचारा बरं तिच्या सोकारीले, ते वसंतराव आहे तिथं सोकारी, विचारा त्याले हे तिथं त्यांचीच पानं घेऊन टिनं खोलायला गेलते का म्हणा. तुम्ही जर रिपोर्ट नसेल लिहत तर मग डायरेक्ट वकील करतो आणि कोर्टात घेतो तुमच्या दोघाले बी. या तुम्ही उद्या कोर्टातच भेटा आता आम्हाला. काय वय शिंदे साहेब, हे कायद्यानं तर आपल्याला सजा होऊ शकते, कारण आपल्यापाशी यायनं चोरलेला काही सबूत नाही आहे ना. यायले रस्त्यावर सापडले होय टिनं, हवेत उडाले ते, हे थोडी गेलते स्वतःहून चोराले. यायच्यापाशी हे सबूत आहे एवढं. पण आपल्यापाशी जे सबूत आहे ते का दिवस रात्र तुम्ही त्या माणसासोबत घुमले सरपंच सोबत आणि ते चोराच्या तलाशमध्ये होते आणि टिनाच्या तलाशमध्ये होते. तुम्हाला टिनं झाले काय झालते जर तुम्हाला टिनं सापडले तर? आणि ते म्हणाल का ते तात्याचे नाही पण दुसऱ्याचे होय, तर आम्हाला वाटलं बा दुसऱ्याचे होय म्हणून आम्ही लपून ठेवले आणि विकायला काढले होते. मग काय करसान? दुसऱ्या तिसऱ्याचे कोणाचे होय? कोणाच्या वावरात टाकले होते टिनं दुसऱ्या तिसऱ्याच्या? तात्याशिवाय? जाऊ द्या त्याला कोर्टात आपल्याला बोलायला जागा आणि व्हिडिओ आहे. आणि हे जर पत्रकारापाशी गेले आणि मीडियावाल्यापाशी गेले, टीव्ही चॅनलवाल्यापाशी गेले, तर तुमच्या नावाची आणि तात्याच्या नावाची आणि माझ्या नावाची म्हणजे आपल्या तिघाच्या नावाची किती मोठी बदनामी होईल. आपल्यावर पहिलेच एक आरोप झाला आहे जंगलतोड विषयी, ते कंपनी आली होती, तर आता डायरेक्ट आपण टर्मिनेट होऊन जाऊ. हे लवकरात लवकर आपण अडवलं पाहिजे यायले, नाही तर हे उद्या आपल्याला कोर्टात उभे केले का झालं. गोष्ट तर बरोबर आहे तुमचीवाली, सरपंचाला बोलावं लागेल इथं आणि काही ना काही तोडगा काढावा लागेल, काही सेटलमेंट करावं लागेल. अंगावर आली ही गोष्ट आपल्यावाल्या. बोला ना शिंदे साहेब, काय झालं? एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये हजर आहे लवकर. बरं आलो, बस मी तिकडेच येऊन राहिलो होतो. तेवढ्यानं वाचलो शिंदे साहेब आपण. काही नाबालिक नाही आहे. जर हे नाबालिक असते झालं असतं मग आपलं काम. नाबालिक असते तर झोडपे दिले असते आपण, बाकी काही नाही करू शकलो असतो. हे बी तात्याच्या हातानं मग झोडपे दिले असते, म्यान असतं मारलं. पाहून घ्या पाटील कसे हसू राहिले ते, पाहून घ्या. काही ना काहीतरी त्याची चाल आहे सगळी मला फसवाची. थांबा तुम्ही सरपंच आहे, तुम्हाला शोभलं नाही हे यायला मारणं. कमी जास्त जर जीव गेला असता एखाद्याचा तर मग कसं म्हटलं? दोघाले एक एकच पोरगा आहे म्हटलं, एवढं लक्षात ठेवा तात्या तुम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे नवसाचे होय म्हणून, ते नवसाचे होय म्हणून ते एवढे बिलिंदर झाले हे दोघं बी. उद्या तुमचा पेपरात बी देतो आणि टीव्ही चॅनलवर देतो. कसे सातबारा गावचे सरपंच आहे, लहान लेकराले मारते खोटे आरोप मध्ये. तर थांबा तुम्ही. पाहू पाटील कसे दात काढू राहिले आहे. अरे लय मोठे हरामखोर आहे ये. मला तर चांगलाच अभ्यास झालाय त्याचा. त्यानं बरोबर नस पकडून घेतली ना. काय यायच्यापाशी हा थोडी व्हिडिओ आहे आणि आपण थोडी काय बुवा टिनं चोरले. टिनं तर आपल्याला रस्त्यावर सापडले. इथंच तर घपलतीत राहिलो आपण. चला अंदर चला. चांगले तुमच्या लेकराले कसे दात काढू राहिले ते. कुठे दात काढू राहिले? किती वेळचे लढू राहिले म्हटलं ते. लढू पुरे डोळे त्याचे वाले सुजले आणि गालफाडा सुजले त्याचे वाले.
सोबत नाही तुम्हाला सरपंच साहेब. उद्या पाहून घेऊ आपण काय होते तर. कोर्टात भेटू उद्या कोर्टात. चला बसा रे ऑटोत. आंध्र चला शिंदे साहेबाला भेटू. या आणणार या तुम्ही. शिंदे साहेब उद्या तर पत्रकारातही देतो म्हणते, टीव्ही चॅनलवरही देतो म्हणते, आणि कोर्टातही या म्हणते, असे म्हणून राहिले ते. काय बोलू राहिले आता तुम्ही? अरे असं कसं एका जमानात म्हटलं होतं ना शिंदे साहेब तुम्हाला का असंच काही होणार आहे म्हणून. अरे त्या 2 पोट्याले ज्यानं ओळखलं त्यानंच ओळखलं. लय चॅप्टर आहे ते. आता कसं करता सांगा तुम्ही. पहिलेच आपलं नाव एकदा डॅमेज झालंय. आता जर टर्मिनेट झालो तर ड्युट्या चालल्या जाईन आपल्यावाल्या. आता तुम्हाला कोणती युक्ती लावायची आहे सरपंच साहेब ते लावा आणि आमच्या ड्युट्या वाचवा. कारण तुमच्याच्यानंच आम्ही या केसमध्ये फसलो. तुम्ही नसते आले इथं तक्रार घेऊन का तिनं हरपले तर आम्ही इथं फसलो नसतो. आणि त्याच्यापाशी एक सबूत आहे, फक्त एकच सबूत आहे. त्याच्या जोरावर ते केस जितू शकते. ते म्हणू शकते का आम्हाला रस्त्यावर टिनं सापडले, आम्हाला वाटलं दुसऱ्याचे होय कोणाचे, म्हणून आम्ही त्या दुसऱ्यालाही कुरायलो होतो. सप्पा आहे. पहा तुम्ही काय आहे तर तुम्ही म्हणू शकतच नाही त्याला का चोरले म्हणून. आता कसं करताय? आता फसलो आपण इथं. आणि आम्ही त्याला एवढं झोडपला दोघाले बी का ते सुजले आहे त्याला चांगला मुक्का मार लागलेला आहे. या गोष्टीच्यानं अधिक त्याला प्लस पॉईंट भेटला आहे. सांगा आता कसं करता तर. तुमचं सरपंच पद धोक्यात होऊन जाईल आणि आमचं बी. आता काही करा सेटलमेंट करून घ्या. हे उद्या प्रकरण राहिलंच नाही पाहिजे, मिटून गेलं पाहिजे. हे जर प्रकरण जर वाढत गेलं तर तुमची सरपंच पद बी धोक्यात आणि आमच्या ड्युट्या धोक्यात. पण शिंदे साहेब तुम्ही सांगा ना याच्यावर तोडगा तर सांगा. तोडगा एकच आहे, हे आहे पैशाचे लालची पोट्टे. त्याला पकडा आणि पैशानं सेटलमेंट करून घ्या. काय किती म्हणते तर समजले तुम्ही? नाही तर मग आपण लंब फसू. जा लवकर आणि पैशानं त्याची सेटलमेंट करून घ्या. त्याला फोन लावा. काय म्हणून राहिलो मी, सेटलमेंट करा, नाही तर लय लंबे चाललं जाईन काम हे. चला येतो मी.